हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार ब्लॉग. तर मित्रांनो, कशात मजेत आहात ना? तर मित्रांनो, आता आपल्याला एक भाडं लागलेलं आहे आणि ते सपना टॉकीच्या बॅक साईडला आहे ना, तिथून एक टी व्ही घ्यायचा आहे आणि उपनगरचं लोखंडे माळ आहे ना, तिथं पोचवायचं आहे. ते घेण्यासाठी बघा आपण इथं आलेलं आहे. इथं तर फक्त एकच टी व्ही घेऊन जायचं आपल्याला. बघा, हा मोठा टी व्ही ना, त्याच्यासाठी त्यांनी गाडी केलेली. एवढ्या मोठ्या टी व्हीसाठी. चला, रिक्षात गेलं नसतं मग. हे बघा मित्रांनो, आता आलं शिवाजी मार्केट एरिया. बघा, शिवाजी मार्केट एरिया. संध्याकाळी खूप गर्दी राहते इथं. भाजीपाला, फ्रूटचे दुकानं. मी तर राहिलो हां, खूप गर्दी राहते इथं. हां, आणि आपल्याबरोबर हे बाबा पण आहे. हे बघा, त्यांचाच टी व्ही येतो, त्यांचंच भाडं आहे. संध्याकाळी किती गर्दी असते माहिती. हो, खूप गर्दी राहते संध्याकाळी इथं भाजीपालेवाल्यांची. हा आला आपला मुंबई आग्रा उड्डाणपूल. आला बघा, इंदिरानगर चौफुली सिग्नल. आणि इथला प्रसिद्ध वडापाव कृष्णाई. बघा, गर्दी आहे तिथं वडापाव घेण्यासाठी. आता मित्रांनो, आपण वडाळा गाव पास केलेलं आहे आणि आता वडाळा ते आंबेडकर नगर ह्या रोडला आहे आता आपण. बघा, हा आहे आता नाशिक पुणा रोड. हा हो, आणि इथलं बघा रोडवरचं हनुमान मंदिर. बघा, आपल्याला इथून आहे ना टर्न मारून उपनगरला जायचं. बघा, आणि मित्रांनो बघा, आता आपण आलो उपनगरमध्ये. बघा, हा सर्व उपनगरचा एरिया. बघा, आता जुनं उपनगर बरं का, जुना उपनगरचा एरिया. हा, म्हणजे हा जुना सायकेडा रोड. जुना सायकेडा रोड हा पूर्वीचा. हा, इथं सर्व इंग्रजांची घोडशाळा होती पूर्वी. हा, याच्यात शिंदी कॉलनी नाही, ही शिंदी कॉलनी, याच्या चाळ्या या. तिथं सर्व घोडदळ होतं इंग्रजांच्या काळातलं, मिलिटरीचं. हो, हे मित्रांनो, आता आपण इथं आलेलो आहे आणि इथं जवळपास आहे ना, आता बाबांचं आहे ना टी व्ही उतरायचा आता आपल्याला इथं. तर मित्रांनो बघा, आता तो टी व्ही आपल्याला इथं उतरायचा आहे. इथं उतरायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण ते उपनगरला टी व्ही सोडून आहे ना, आपण आता नाक्यावरती आलेलो आहे आणि बघूया अजून काही भाडे मिळतं का ते. ओके, तर मित्रांनो, आता आपल्याला भाडं लागलेलं आहे आडगावचं जे जैन मंदिर आहे ना, तिथून एक टेबल आहे, 2 ड्रम आहे, एक कॉट आहे आणि एक सायकल आहे. तर अशा 4-5 वस्तू घेऊन आहे ना, ते आपल्याला घेऊन जायचं गवळण्याला. तर ते भाडं लोड करण्यासाठी ना आपण चाललो आता आडगावच्या जैन मंदिराजवळ. चलो. सायकल हो ठेवा लागेल. सायकल अशी येऊन जाईल. तेव्हा असे 2 ड्रम आहे, एक कपाट टेबल आहे आणि एक खाट आहे आणि एक सायकल आहे. ही बघा, ही सायकल आहे. झालं आपलं लोडिंग झालं. तिथे डायरेक्ट आता आपल्याला गवळ्यानं गाव, पाथर्डी गावाच्या पुढं तिकडे घेऊन जायचं आहे. असं भाडं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला इथून बघा, इथून आता आपल्याला द्वारकावरून पाथर्डी गाव आणि पाथर्डी गावावरून गवळाणा असा आपला प्रवास आहे. चलो मित्रांनो, आता आपण जत्रा हॉटेल पास केलेलं आहे आणि आत्ता बघा
औरंगाबाद नाका पण पास केलेला आहे आपण. काय उड्डाण पुलावरून असल्यामुळं आपल्या लक्षात येत नाही काय पास केलं ते. वरून समजतं पण खालून लवकर लक्षात येतं. त्यामुळे दादा पण आपल्या बरोबर आहे ते मटेरियल खाली करण्यासाठी. मित्रांनो, उड्डाण पुलावरून गाडी चालवायला जरा वेगळीच मजा येते. आणि ही बघा गोदावरी नदी क्रॉस करतोय आता आपण. तेव्हा हे जे मंदिर दिसतं ना, आणि बघा ही गोदावरी नदी बघा. आणि आता येईल द्वारका मित्रांनो. मित्रांनो ह्याला द्वारका सर्कल ते पण आता आपण पास करतोय बघा. हे द्वारका. मित्रांनो आपण आता बॉम्बे नाका लेखानगर क्रॉस केलेलं आहे आणि आता हे राणीनगरचा बोगदा आहे ना त्याच्या मागं आलेलो आहे आपण. मित्रांनो आपण पाथर्डी गाव पास करून आहे ना आता जवळजवळ ते गवळण्याच्या वीट भट्टे आहे ना त्याच्या पुढं त्याच्या आसपास आलेलो आहे आपण. बघा हा गवळण रोड आहे आणि बस चालली बघा आपल्या पुढं. तर मित्रांनो आपण आता आलोय गवळाणा गाव. गवळाणा गाव एरिया आणि गवळाणा गावाच्या अलीकडंच आपल्याला आहे ना ते समाधानचं घर आहे ना तिथं हे मटेरियल सोडायचं आहे. तर मित्रांनो बघा आता आपण इथं आलेलो आहे सामान खाली करण्यासाठी. हे समाधानचं घर आहे बघा. हे समाधानचं घर आहे आणि इथं खाली करण्यासाठी आलेलो आहे आपण. हे बघा खाली करताय बघा ते आता. हे बघा आणि हे घर आहे समाधानचं. हे त्यांचे वडील आहे. हे असं समाधानचं काम आहे बा. आम्हाला पुढं घातलं आणि तो येतो मागून आत्ताची मागून येऊन राहिला तो. तू त्यांचा मुलगा आहे का रे? हा का? बरं बरं बरं. चला गवळ्याने गावात आलो आहे आता आपण मस्तपैकी. किती मस्त मोकळा परिसर बघा एकदम गवळ्याने गावाचा. छान परिसर बघा एकदम मस्तपैकी. सर्व शेतीचा एरिया आहे. मित्रांनो बघा आता हे आपलं समाधान आहे ना मित्र त्यांची शेती बघा. हे वडील आहे त्यांचे बाबा. ही तुमचीच एक शेती? हां हे बघा हे सर्व सोयाबीन त्यांनी लावलेलं आहे आणि इकडं गाईंचा गोठा आहे इथं. तर ते आता गाईचं दूध वासरांना पाजण्यासाठी आलेलं आहे बहुतेक इथं. हे बघा आणि इथं गाईचा गोठा आहे. हा बघा गाईचा गोठा. हे बघा किती छान गाई बघ मस्तपैकी. बरं हे बघा हे समाधानच्या गाई आहे. ते वासरे बघा वासरे पिता येते. एक आहे इकडं एक आहे. हा हे बघा एक हे एक आहे आणि एक ते छोटं ते एक आहे ते पिता येतं. हा हे लाल लाल गाईचं सफेद सफेदचं. मस्त छान आहे एकदम भारी मस्त आहे एकदम. आणि सोयाबीन पण मस्त आली आता काय वांधा नाही छान आली. औषध फवारली ना 2000 रुपये लागले. हा ते झालं ना आमचा विषय होत राहतो रोज. तर आता तर आम्ही बरोबरच राहतो ना. हां बघा किती मस्त छान गोठा आहे ना एकदम भारी गोठा आहे बघा. मस्त गाई छान एकदम. टाकलं होतं झाड ट्रॅक्टरनं ओढून असेल तर कोणी प्रवेश करूनही मध्ये पाण्यात. पण यानं काय कानी घातली लाकडाच्या बाजून मध्ये बघा तर पूर चालूच होता. पुरातच गेलं सायकल कसं दूध काढलं जाते बघा मस्त आहे ना.
दूध काढलं जातं मस्त हे बघा, दूध काढतोय समाधान. हे मस्त कसं वासरू दूध पिते बघा. गाय किती शांत उभी आहे बघा, है ना. चला अजून बरोबर. हे बघा, हे गाईंचं दूध असं राहतं बघा, हे ताजं आणि फ्रेश. मस्त मळ्यामध्ये भारी वाटतं वातावरण, मस्त वातावरण आहे एकदम. आपण व्हिडिओ काढतो बघा. आता आपला व्हिडिओ चालू झाला आता बरं का. हे बघा कसं झालायचा असा, पण आपला जो डोळे आहे ना आणि हे एका लेवलला आलं पाहिजे आपले. कसं असं असं नाही धरायचं बा. असं धरलं अर्धा चेअर येईल आपला, बरोबर. इथून खाली चेअर दिसणारच नाही, आणि असं गेलं तर डोकं दिसणार नाही काही. ही आपलं जे चेअर नजर आहे ना, ही बरोबर याच्याच समोर आहे बा. अशी आली पाहिजे, अशी अशी जर आली ना अशी. आणि समजा आता आपल्याला हे आपण आपले गाऊन राहिलो आणि आता तुझ्या पप्पाची शूटिंग करायची आहे बा. हा हात फक्त असं करायचं बघा, असं. हे बघले तुझे पप्पा आले बाई, आले ना. हे बघा असं सगळी करतील बाई इकडचं, हे बघ इकडचं सगळी करतील बघा. असं येतं ना एकदम क्लिअर. आणि आता आपले करायची आहे तर फक्त असं फिरवायचं फक्त बस. ही प्रॅक्टिस कर फक्त बस. हे जमलं पाहिजे, हे जमलं ना तर तू व्हिडिओ काढायला सुरुवात करते. आलं लक्षात ना. हे बघा आता आपण हे असं काढतोय आणि असं काढून आपण लगेच असं 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 फिरवलं असं. ते प्रॅक्टिसने हळूहळू बरोबर येईल का लगेच असं येतं बघ. दिसतं येतं ना बाबा ते फ्रेममध्ये, आणि बरोबर फ्रेममध्ये घ्यायचे. असं खाली नाही घ्यायचे. खाली आहे बाई, खाली डोकं नाही दिसत की असं वर झालं तर बाय वरलंही झालं आहे. ते बरोबर मोबाईलच्या मध्यभागी आले पाहिजे, फ्रेममध्ये आले पाहिजे. आलं ना लक्षात. मित्रांनो समाधानची आलो, मस्त गाईचं दूध मिळालं प्यायला, गरम गरम एकदम भारी वाटलं. हा काढला एक मिनिट. हे बघ, हा समाधानचा मुलगा आहे. तुझं नाव काय आहे? ओम. हां ओम आहे. आणि तो पण आहे ना ब्लॉगिंग करतोय तो, म्हणजे तो पण यूट्यूबर आहे. त्याने स्टार्ट केलेलं आहे आता, पण अजून यूट्यूबवरती टाकलेलं नाही त्याने. तो आता चालू करणार आहे तो लवकर लवकर, बरोबर ना. करणार ना. हां करणार आहे तो. ओके मित्रांनो, ते गवळ्याना गावाचं ग्रामीण जीवन बघून, ते गाय वासरू, ते ताजं दूध आणि ती शेती, हिरवीगार शेती, ते बघून मनाला खूप आनंद वाटला, खूप मस्त वाटलं. एकदम मन एकदम प्रसन्न होऊन गेला. तर मित्रांनो, आपण ते गवळ्याना गावचं भाडं सोडून आपण आता नाक्यावर आलेलो आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज मारले 2 भाडे. एक ते सकाळी टी व्हीचं, जे उपनगरला सोडून आलो टी व्ही तो, आणि दुसरं भाडं मारलं गवळाण्याचं. तर आपण मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मित्रांनो, हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.